जसा उन्हाळा लागला की लगेच आपल्याला कलिंगड बाजारात दिसायला सुरुवात होते. तर भरपूर प्रमाणात कलिंगड विकायला येतात. आपण ती उन्हाळ्यामुळं आपण आणतोसुद्धा आणि खातोसुद्धा. तर त्याची जी साल राहते तर ती आपण फेकून देतो. तर त्या सालीपासून आज आपण करणार आहोत मस्त अशी टुटी फ्रुटी. तर टुटी फ्रुटीचा वापर जो आहे तर आपण एकदा जर करून ठेवली टुटी फ्रुटी तर वर्षभर आपल्याला कोणत्याही पदार्थांच्यामध्ये डेकोरेशनसाठी, केकमध्ये, स्मूदी किंवा काही थंड पदार्थ आपण पेय करतो त्यामध्ये भरपूर ठिकाणी आपण त्याचा वापर करू शकतो. तर हीच टुटी फ्रुटी आपण कलिंगडापासून आज तयार करतो आहे. तर बघा आता हे जी कलिंगड आहे तर ते खाल्ल्यानंतर आता त्यातला लाल भाग आपण काढून टाकला आहे आणि आता कडेचा त्याचा जो हिरवा भाग आहे तर तो सुद्धा आपण काढून टाकणार आहोत. आता मधला जो पांढरा भाग आहे ना तो कडक तो आपल्याला घ्यायचा आहे. आणि आता बघा त्याच्या अगदी बारीक अशा फोडी करायच्यात. आता टुटी फ्रुटीचं जसं बारीक छोट्याशा अशा आकारात असतात तर तशाच पद्धतीने आपण आता हे काप करून घ्यायचे. तर अगदी कडक भाग ठेवायचा आहे, मधला लाल भाग काढायचा आहे, कडेचा जो हिरवा भाग आहे तो पण काढून टाकायचा. तर अशा पद्धतीने बघा आता सगळ्या आपण फोडींचा पांढऱ्या भागाच्या आपण बारीक बारीक फोडी करून घेतल्या. आता 2-3 पाण्याने आपण हे स्वच्छ असं धुवून घ्यायचं. तर त्यामध्ये अजिबात तो हिरवा भाग राहिला नाही पाहिजे किंवा आतला लाल भागसुद्धा अजिबात राहिला नाही पाहिजे. कडक भागाचंच आपल्याला हे टुटी फ्रुटी बनवायची. तर अगदी छोटे छोटे आपण काप करून घेतलेत, स्वच्छ 2-3 पाण्याने धुवून घेतलेत. आता बघा एका भांड्यामध्ये किंवा कढईमध्ये मी पाणी उकळायला ठेवलं आहे. त्यामध्ये आता ही कापलेली छोटे छोटे जे कलिंगडाचे आता काप आहेत ते आपल्याला शिजवून घ्यायचे. तर ते त्यामध्ये मी टाकते आणि आता मोठ्या गॅसवरती आपण झाकण ठेवून आता हे शिजवून घ्यायचे. तर जवळपास आता 7 ते 8 मिनिट आपण मोठ्या गॅसवरती आता हे शिजवून घ्यायचे. आता जोपर्यंत ह्या फोडी ट्रान्सपरंट होत नाहीत तोपर्यंत आपल्याला हे शिजवून घ्यायचं. आता बघा 7-8 मिनिट झाल्यानंतर आपण पाहूयात. तर बघा आता छान अशा ह्या फोडी ज्या आहेत त्या छान शिजल्या. तर आता बघा ट्रान्सपरंट झालेल्या आहेत ह्या फोडी. तर अशाच प्रकारे आपल्याला हे एवढं शिजवून घ्यायचं. तर आता बघा मी आता गॅस बंद करते आणि आता आपल्याला यातलं पाणी काढून घ्यायचं. तर आता एका चाळणीमध्ये आता हे मी ओतून घेते. आता हे काढून घ्यायचं आहे. पूर्णतः त्यातलं पाणी आपल्याला निथळून घ्यायचं. तर एका भांड्यामध्ये मी चाळणी ठेवली. आता त्यामध्ये या फोडी आपण काढून घेऊयात. तर सगळं पाणी त्यामधलं काढून घ्यायचं आहे आणि फक्त ह्या फोडी ज्या आहेत तर त्या आपल्याला नंतर आपल्याला लागणार आहेत. तर हे बघा मस्त अशा ह्या फोडी पण शिजल्यात. आता पुन्हा आपण त्या कढईमध्येच आपण आता एक साखरेचा पाक करून घ्यायचा. तर त्या कढईमध्ये आता मी 1 वाटी साखर घेतलेली आहे आणि आता त्यामध्येच आपण आता त्याच वाटीच्या मापाने 2.5 वाटी पाणी त्यामध्ये टाकायचं. आता 2.5 वाटी पाणी टाकल्यानंतर आता हे जे गॅस आहे तर आता मोठ्या गॅसवरती आपल्याला हे एकदा साखर त्यामध्ये विरघळून घ्यायची पूर्णतः. आणि बघा आता ही साखर पूर्णपणे विरघळलेली आहे त्यात आणि आता त्यामध्येच आता आपण ह्या फोडी त्यामध्ये टाकायच्या. आता ह्या साखरेच्या पाकामध्ये किंवा साखरेच्या पाण्यामध्ये ह्या फोडी ज्या आहेत त्या आपल्याला शिजवून पुन्हा घ्यायच्या. तर आता एकदा मिक्स करून घेऊयात आणि आता ह्या शिजवून घ्यायच्या. तर पुन्हा आपण त्यावरती आपण झाकण ठेवायचं आणि हे साखरेचं पाणी थोडंफार आटेपर्यंत आपल्याला हे शिजवून घ्यायचं. तर बघा आता एकदा उकळी आली आणि आता त्यावरती आपण आता झाकण ठेवूयात. हे पहा. तर बघा आता मस्त असं आपल्याला ह्या पाकामध्ये शिजल्यानंतर ह्या फोडी ज्या आहेत त्या गोडसर लागतात आणि पूर्णतः पाक यामध्ये चांगला शिजला गेला पाहिजे किंवा मुरला गेला पाहिजे. असंच हलवत आपण आता हे फोडी ज्या आहेत त्यामध्ये शिजवून घेऊयात. तर बघा बराचसा पाक त्यामधला आता आटलेला आहे, अगदी थोडासा राहिला आहे आणि या फोडीसुद्धा एखादी फोड तुम्ही खाऊनसुद्धा पाहू शकताय. गोड जर लागली तर आता ह्या फोडी आपल्या त्या पाकामध्ये छान अशा शिजल्यात समजायचं. तर आता मी गॅस बंद केला आहे. अगदी थोडासा पाक शिल्लक राहिला आहे. आता आपल्याला 2 प्रकारामध्ये आपल्याला ह्या टुटी फ्रुटी बनवायच्यात म्हटल्यानंतर मी 2 भागामध्ये या फोडी आणि साखरेचा पाकसुद्धा मी काढून घेतला आहे. आता हिरवा आणि लाल आपल्याला कलरचं ह्या टुटी फ्रुटी करायच्यात म्हटल्यानंतर बघा आता 2 भांड्यामध्ये हे काढून घेतलं आहे. आता लाल आणि हिरवा रंग माझ्याकडे आहे
तर तुम्ही अजूनही तुम्ही वेगवेगळ्या रंगाचे करू शकता. तर बघा आता पहिल्यांदा मी हिरवा रंग घेतला आहे. आता एका भांड्यामध्ये मी हिरवा रंग टाकते. आता तो त्यामध्ये चांगला मिक्स करून घ्यायचा आहे. जोपर्यंत छान असा रंग येत नाही तोपर्यंत तेवढा तुम्ही रंग त्यामध्ये टाकू शकता. कारण लाल आणि हिरवा रंग जो आहे चांगला डार्क असतो, त्यामुळे छान असं डेकोरेशनसाठी आपल्याला हे टुटी फ्रुटी चांगली वापरता येते. आता थोडंसं अजून टाकते म्हणजे छान डार्क असा रंग येईल. आता सगळं त्यामध्ये मिक्स करून घेऊयात. आणि आता दुसऱ्या भांड्यामध्ये आपण लाल रंगाची टुटी फ्रुटी करायची म्हटल्यानंतर त्यामध्ये आता लाल रंग मी घालते आणि आता हे मिक्स करून घेऊयात. तर चांगला डार्क लाल आणि हिरवा रंगाची आपली टुटी फ्रुटी तयार होईल. आता यामध्ये जर तुम्हाला टेस्टसाठी थोडंसं फ्लेवर जर हवा असेल तर तुमच्याकडे कोणते इसेन्स असतील तर ते तुम्ही त्यामध्ये टाकू शकता. आता माझ्याकडे पायनॅपल इसेन्स आहे आणि व्हॅनिला इसेन्स आहे. आता त्यामुळे आता आपण ह्या 2 इसेन्स मी त्यामध्ये टाकते. आता हिरव्या रंगाच्या टुटी फ्रुटीमध्ये मी पायनॅपल इसेन्स थोडासा त्यामध्ये टाकून बघते. तुम्ही कोणताही तुमच्याकडे अवेलेबल असेल तोही टाकू शकता किंवा नाही टाकला तरीसुद्धा चालू शकतो. आता 2 इसेन्स आहेत. आता यामध्ये मी पायनॅपल इसेन्स टाकते. आता ते पण त्यामध्ये एकदा मिक्स करून घ्यायचं आहे. आणि आता लाल रंगाच्या टुटी फ्रुटीमध्ये आपण व्हॅनिला इसेन्स टाकूयात आणि ते त्यामध्ये चांगलं मिक्स करून घेऊया. आणि आता हे मिक्स केल्यानंतर आपण जवळपास रात्रभर किंवा 4-5 तासासाठी असंच मुरवत ठेवायचं आहे. आता हे झाकून बाजूला मी ठेवून देते. आता जवळपास बघा मी रात्रभर असंच ठेवलेलं होतं तर मस्त असा रंग आलेला आहे. त्यामध्ये छान रंगही मुरला आहे आणि साखरेचं पाणीसुद्धा मुरले. आता एका कापडावरती आपण आता हे थोडंसं पाणी निथळून आपण त्यामध्ये काढून घ्यायचं आहे. तर आता 2 मी ताटामध्ये कापड टाकलेलं आहे मलमली अगदी पातळ आणि त्यामध्ये दोन्ही आता वेगवेगळे असे टुटी फ्रुटी काढून घेते. म्हणजेच त्यातलं जे जास्तीचं जे पाणी आहे साखरेचं तर ते निघून जाईल आणि ह्या टुटी फ्रुटी ज्या आहेत त्या कोरड्या होतील. तर दोन्ही आता वेगवेगळ्या प्रकारे आपण आता काढून घेतलं आहे आणि आता फॅन खाली मी 2 दिवस आता हे सुकवून घेणार आहे. आणि नंतर सुकवून घेतल्यानंतर थोडंसं उन्हामध्ये एखादा तासभर आपण ठेवून हे पूर्णतः त्यातलं पाणी किंवा ओलसरपणा कमी होईपर्यंत आपण हे चांगलं सुकवून घ्यायचं. तर बघा आता हे सुकवून घेतलेलं आहे. तर आता हे जे राहिलेलं जे सिरप आहे दोन्ही लाल रंगाचं हिरव्या रंगाचं, आपण एखादा सरबत जर करायला घेतला तर आपण हे वापरू शकतो. हे साखरेचं पाणी आहे, त्यामध्ये आंबट लिंबू किंवा तुम्ही तुमच्याकडे काही आंबट पावडर वगैरे असेल तर असे सरबतासाठी तुम्ही हे साखरेचं पाणी वापरू शकता आणि हे सिरपसुद्धा आपलं वाया जात नाही. तर बघा आता अगदी चांगलं सुकल्यानंतर आपली तयार झालेली आहे मस्त अशी लाल आणि हिरव्या रंगाची टुटी फ्रुटी. आता ह्या टुटी फ्रुटीचा उपयोग आपण केकमध्ये टाकण्यासाठी बऱ्याचशा पदार्थांमध्ये आपण आईस्क्रीममध्ये करू शकतो. त्यामुळे ही जर एकदा करून जर जास्तीची ठेवली तर आपण वर्षभर आपण कधीही घेऊन ती वापरू शकतो. तर ह्या उन्हाळ्याच्या सीझनमध्ये कलिंगडाच्या सीझनमध्ये नक्की तुम्ही अशी टुटी फ्रुटी करून ठेवा. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून सांगा आणि आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूयात अशा छान छान नवनवीन रेसिपींच्या